नमस्कार, मी सौरभ कोरटकर. न्यूज टॉप 9 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला बघूयात राजकीय महत्त्वाच्या 9 बातम्या. हिम्मत असेल तर निवडणुका लढव. मैदानात येऊन 288 पैकी 8 तरी उमेदवार निवडून आण. सांगलीतील सभेतून भुजबळांचं जरांगेंना थेट आव्हान. राज ठाकरेंना आरक्षणाची गरज नाही, पण दुसऱ्यांना आहे. एसी मध्ये बसणाऱ्यांना आरक्षणाची किंमत काय करणार? जरांगेंची राज ठाकरेंवर टीका. दाढी राखणं म्हणजे मर्दाचं लक्षण. फडणवीसांचं ऐकून नारायण राणेंनी मराठ्यांच्या अंगावर येऊ नये. जरांगेंचं राणेंना प्रत्युत्तर. दाढी वाढवून कुणी छत्रपती होत नाही, राणेंनी केली होती टीका. ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण देणार नाही. सगळे सोयऱ्यांना आरक्षण मिळणं शक्य नाही. 4 आयोगांनीही तसं सांगितलंय. भुजबळांचं सांगलीतल्या मेळाव्यात वक्तव्य. 400 बार घोषणा करणाऱ्या सरकारला 300चा आकडाही गाठता आला नाही. शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करतो म्हणाले होते, पण शेतकऱ्यांच्या आत्महत्या दुप्पट झाल्या. शरद पवारांची सरकारवर टीका. भोकरमध्ये भाजप खासदार अशोक चव्हाणांना मराठा आंदोलकांनी विचारला जाब. आरक्षण दिलं तर सोबत, नाही तर विरोधात. आरक्षणासाठी तुम्ही काय केलं? आंदोलकांनी विचारला सवाल. बऱ्याच लोकांना आता तीर्थयात्रेला पाठवण्याची गरज. विखे पाटलांचं नाव न घेता बाळासाहेब थोरातांवर निशाणा. सरकारमध्ये फक्त कमिशनबाजी सुरू आहे. लोकांचा पैसा लुटण्यासाठी तिघही जेसीबी आणि पोकलेन घेऊन घराबाहेर पडतात. नाना पटोलेंचा शिंदे, फडणवीस आणि अजित पवारांवर निशाणा. बिहार आणि आंध्र प्रदेशप्रमाणे महाराष्ट्रालाही झुकतं माप मिळायला हवं. केंद्राच्या विचाराचं सरकार राज्यात आलं पाहिजे, म्हणजे निधी आणता येईल. अजित पवारांचं वक्तव्य.